माहिती आहे, हा खूप बोरिंग व्हिडिओ आहे. आय एम शुअर हा खूप बोरिंग व्हिडिओ आहे, तुम्ही बघणार नाही. खूप दिवसांपासून विचार केला होता की नाही मी ब्लॉग्स करेन वगैरे. इट्स नॉट अ खूप दिवस, खूप वर्ष झाली. मी काही ब्लॉग्स रेकॉर्ड पण केले होते, पण मी कधी पब्लिश नाही केले. करंटली दिस इज नॉट अ लॉग, दिस इज अ सिनारिओ. करंटली मी डील करतोय. मी एक कॉर्पोरेट मजदूर आहे. ऑलमोस्ट लाईक 6.5 इयर्स मी वर्क करतोय कॉर्पोरेट दुनियामध्ये. मी अगोदर LTM एंट्रीमध्ये होतो. आता मी मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये वाया थर्ड पार्टी कंपनी, नॉट ऑन पेरोल ऑफ MSCA. मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होतो MSCA बरोबर. आणि मी विचार केला होता, मी रिसेंटली मॅरिड, माझं लग्न झालं लाईक ऑलमोस्ट February 7th माझं लग्न झालं 2026. त्याच्या अगोदरच मी ट्राय करत होतो की मी दुसऱ्या कंपनीमध्ये जम्प करेन, कारण की मला हा जो सिनारिओ मी आता डील करतोय त्या सिनारिओला डील करायचा नव्हता. प्रत्येक कॉर्पोरेट मजदूरच्या लाईफमध्ये एक सिनारिओ येतो की त्याला कंपनी स्विच करायची असते. बट कॉर्पोरेट मजदूर दोन सिनारिओमध्ये स्विच करतात. एक तर तो इंटेन्शनली स्वतःहून प्रिपेअर करून स्विच करतात. तो मी सुद्धा करणार होतो लास्ट इयर. आय वॉज ट्राईंग, बट लग्नाची गोष्ट वगैरे आली. लग्न झालं 7 फेब्रुवारीला. तुम्हाला माहितीच आहे, लग्न जर आलं तर लग्नाच्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, मॅनेजमेंट येते, सगळी गोष्ट वगैरे येते. तर त्या गोष्टींमध्ये टाइम लागला आणि माझं प्रिपरेशन कुठेतरी स्टॉप झालं. आणि त्याच्यानंतर आता जसं लग्न झालं तर आणि मला कळवण्यात आलं की माझं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड नाही होणार. तर आय वॉज नॉट वरीड अबाउट दॅट. पण तो एक प्रेशर आला की नाही, मला आता ह्या तारखेच्या आत जॉब शोधायचा आहे आणि निघायचा आहे. त्यामुळे मी माझी पर्सनल लाईफ खूप अफेक्ट करून घेतली इन द सेन्स की मी मी पुन्हा प्रिपरेशन झोनमध्ये गेलो. मी विचार करतो की नाही, आता लवकर करून निघून जाईन लवकर. कारण की हा प्रेशर खूप वेगळा इन द सेन्स. एक आता लग्ना अगोदर माझ्याकडे एक जिम्मेदारी कमी होती, आता लग्नानंतर माझ्याकडे एक जिम्मेदारी अजून आहे. सो रिस्पॉन्सिबिलिटीज. आणि जेव्हा मला खूप खूप वेळा असे थॉट्स आले की अरे यार, जर माझं ह्या डेटच्या अगोदर जर नाही झालं काही सिलेक्शन, तर काय होईल. हे सगळे सिनारिओज दररोज मला रात्री झोपायच्या अगोदर येतात, माझ्या डोक्यामध्ये फिरत असतात. माझे खूप व्लॉग्स होते. मला एक लाईक आय एम अन आर्टिस्ट. मी आर्टिस्ट होतो, सॉरी, आहे नाही, मी होतो आर्टिस्ट. मी कॉलेजच्या टाइमला स्ट्रीट फोटोग्राफीज करायचो. मी फोटोग्राफी कॉम्पिटिशनला माझे फोटो द्यायचो. माझ्या कॉलेजचे दिवस खूप चांगले होते. आय वॉज एन्जॉईंग माय कॉलेज लाईफ. ती लाईफ खूप चांगली होती, माझ्याकडे एवढा प्रेशर नव्हता. बट आता जेव्हा मी ह्या मुवमेंटला पोचलोय, तर ह्या मुवमेंटला असं मी खूप प्रेशराईज फील करतो की हा एक एक झोन मधून चाललोय मी. आणि मी हा सुद्धा विचार नव्हता केला की मी युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करेन, की ह्या व्हिडिओ थ्रू मी माझी ब्लॉग जर्नी स्टार्ट करेन. आता करंटली मी प्रिपेअर करतो इंटरव्ह्यूसाठी. मी एक 6.5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे, जो 4 वर्ष LTM एंट्रीमध्ये होता. 4 वर्ष त्याने त्याने 4 वर्ष ऑपरेशन्स प्लस अनालिसिस च्या डोमेनमध्ये काम केलं. मी MSCI मध्ये पण ॲज अ ॲनालिस्ट म्हणून जॉईन झालो. आणि बट तिथे कुठेतरी माझं जे वर्क शेड्यूल होतं, माझं वर्किंग डोमेन होता, तो वर्क डोमेन बेसिकली डायव्हर्ट झाला. मी ॲक्च्युअल डोमेनवर काम न करता माझं दुसऱ्या डोमेनवर काम करायला लागलो. आणि बेसिकली तो बिझनेस रिक्वायरमेंट होती.
ॲट दॅट मी जेव्हा MSCI जॉईन केलं तेव्हा सुद्धा मला असंच फील होतं, अरे मी काय करतोय, माझा डोमेन नाही आहे. बट मी अडॉप्ट केलं, मी थॉट केलं की मी प्रिपेअर करून आणि निघून जाईन. बट ती गोष्ट करता करता वेळ निघून गेला. आता ऑलमोस्ट 2.5 वर्ष झाले. मी स्टार्टिंगला त्यानंतर जॉईन केलं, त्यानंतर थोड्या वेळाने दिवसांनी विचार केला, कारण की मी ट्राय करत होतो स्विच करायचं त्याच टायमाला. बट त्याच टायमाला स्विच करायला थोडा हार्ड गेला, कारण की मी रिसेंट जॉईन केलं होतं आणि खूप सारे HR हेच क्वेश्चन विचारत होते की वाय यू आर स्विचिंग दिस, वाय यू आर स्विचिंग दिस फ्रिक्वेंटली. किंवा HR ला सुद्धा क्वेश्चन असतात की हा कॅन्डिडेट लगेच सोडून तर नाही जाणार, मी ज्या पोझिशन देतो. तर ते त्या टाइमला माझ्याकडे इंटरव्ह्यूज आलेच नाहीत. इंटरव्ह्यूज वर लाईक की नाही, वी आर नॉट लुकिंग फॉर दिस काइंड ऑफ कॅन्डिडेट जो लगेच स्विच करेल, बिकॉज प्रत्येकाला लॉंग टर्म एम्प्लॉय पाहिजे असतो. तर मी नव्हतं त्यावेळेला, नाही करता आलं. त्यानंतर मग खूप सारे सिनारिओज झाले. आता सुद्धा आज आहे 13 तारीख जुलै, आणि करंटली माझं प्रिपरेशन चालू आहे न्यू जॉबसाठी. मी ट्राय करतो आणि आता हर्डल्स आहेत. लाईक आता कसं मी LNT मध्ये LTI मध्ये होतो, तिथे पण माझा डोमेन वेगळा होता. आणि लेटली मी अनालिटिक्स डोमेनमध्ये आलो, आणि त्या डोमेनमधून पण मी थोडा वेळच काम केलं आणि मी स्विच केलं, कारण की LTI मध्ये मी थॉट केलं की ऑलमोस्ट 4 इयर्स फॉर IT कॅन्डिडेट, आणि 4 इयर्स नंतर जम्प करणं तो खूप लॉंग पिरियड आहे. दॅट वॉज नॉट हेल्पिंग मी फायनान्शियली. त्यामुळे मी थॉट केलं की मी स्विच करतो आणि चांगल्या कंपनीमध्ये सेम डोमेनमध्ये मी कंटिन्यू करेल. पण मी इथे आल्यावर माझा डोमेनच वेगळा झाला, तर त्यामुळे मला परत मी स्टक झालो, आणि मी करंट वर्कफ्लो पण मॅनेज करत होतो आणि सिनारिओज होते. आता पुन्हा मी माझ्या मेन डोमेनमध्ये स्विच करायचा प्लॅन करतोय अनालिटिक्समध्ये. आणि जेव्हा मी सांगतोय की आय एम आय एम ऑलमोस्ट लाईक 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, तर ते 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पुन्हा गॅदर करायला मला आता पुढं पुढं मी स्ट्रगल करतोय. बट मी प्रिपेअर करतो. इट्स नॉट लाईक मी प्रिपेअर करणार आहे आणि होईल, काही ना काहीतरी चांगलंच होणार आहे. आय नो दॅट. आता हा व्हिडिओ का बनवतोय, जस्ट नाव मी मुनव्वर फारुकीचा थंड म्हणून शो बघितला. त्यामध्ये त्यांनी असा सिनारिओ सांगितला की तो अरेस्ट कसा झाला. तो त्याने त्याची 37 days ऑफ लॉकअप जर्नी, रिअल लॉकअप जर्नी, कारण की त्याने रिअल ते शोज येतात लॉकअप म्हणून, तो सुद्धा केला, त्याने जिंकला होता. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम रिअल लाईफ लॉकअप. तर तो बोलला की एवढा विचार, त्यामध्ये त्याचा सार हाच होता की तो बोलला की माझ्या एवढे तर नाही लागलेत ना, ते एवढा विचार करत बसू नका. त्यामुळेच असं वाटतं, हा शो संपवल्यानंतर मला फील झालं की ठीक आहे यार, होईल, काय ना काहीतरी होईल, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. लेट्स प्रॉब्लेम आहे तर फोकस करूया की हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह कसा होईल. तर मग आता एक मोटिवेशन पुन्हा आले. तर म्हटलं की चला पुन्हा आता एक, आणि अगोदरपासून बनवतो नाही, मला ब्लॉग्स बनवायचे, मी बनवले सुद्धा होते, पण मी रिलीज कधीच नाही केले, मोबाईलमध्ये पडले. पण मी म्हटलं की एक नवीन जर्नी चालू करूया. ठीक आहे, जर का लेट सी, काय ना काहीतरी चांगलंच होईल. आणि हे मी बेसिकली मी हे ब्लॉग अशासाठी बनवतोय की मी ह्या गोष्टी एन्जॉय करायचो कॉलेज टाइमला. मी असा पर्सन आहे की जो रात्री 2 वाजता सुद्धा मरीन लाईनला गेलाय आणि एकटाच बसलाय त्याच्या कॅमेरा बरोबर. तर मग मी दॅट काइंड ऑफ पर्सन आहे. तर त्यामुळे, आणि आता जेव्हा मी व्लॉग्स बनवत होतो, मागचे पण काही व्लॉग्स बनवले जे माझ्या मोबाईलमध्ये पडलेत, ते मी रिलीज नाही घेतले, पण मी एन्जॉय करत होतो ती प्रोसेस, की की आवडत होतं मला. आणि ज्या गोष्टी आता मी ठरवलं की ज्या गोष्टी मला आवडतात ते मी कंटिन्यू करेन. जे माझं वर्क डोमेन आहे, हा वर्क डोमेन पण मी कंटिन्यू करणार आहे. ज्या डोमेनमध्ये मी अगोदर होतो त्या डोमेनमध्ये मी पुन्हा जाणार आहे. आणि आय ट्राय की माझा बेस्ट देऊन मी लवकरात लवकर इथून स्विच करेन. आणि जो प्रेशर येणार आहे, प्रेशर कंटिन्यू असणार आहे, कारण की एक सिनारिओज वेगळे आहेत. आता मी काहीतरी वेगळ्याच सिनारिओ मधून चाललोय, माझी चॅलेंजेस काहीतरी लाईफमध्ये वेगळे आहेत. मी फायनान्शियली थोडंफार माइट बी स्ट्रगल करतोय.
आणि मला तो फायनान्स आणि माझे फॅमिली रिक्वायरमेंट करंटली आय डोंट फील लाईक की मला आय फील की मला एक पैसा पाहिजे जेणेकरून मी माझ्या हॉबीज पण कंटिन्यू करेन आणि माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या पूर्ण करेन. आणि माझ्या ज्या हॉबीज कंटिन्यू करायसाठी मला एक पीस ऑफ माइंड पाहिजे जो मला भेटणार आहे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करून. रिस्पॉन्सिबिलिटीज कारण की माझं माइंड जोपर्यंत शांत नसतं तोपर्यंत मी क्रिएटिव्ह कामं नाही करत. तर लवकरात लवकर मी प्लॅन करणार की स्विच करून निघून जाऊ इथून आणि लवकरात पुन्हा हॉबीजवर येऊ. आय माईट किंवा डेफिनेटली मी आता ट्राय करणार आहे की माझी जर्नी ही नेक्स्ट 2-3 महिन्याची. कारण की सप्टेंबर 30 विल बी माय लास्ट वर्किंग डे. त्याच्या अगोदर मला एक जॉब शोधायचा आहे. लेट सी जर मला त्यातून त्या जर्नीमध्ये काय ना काहीतरी चांगलं किंवा माझे प्रॅक्टिस सेशन्स किंवा काय मला काही जर्नी रेकॉर्ड केली करता आली तर मी डेफिनेटली करणार आहे ती सुद्धा. आणि मी या चॅनलवर पोस्ट करणार आहे. बट हा वन शॉट व्हिडिओ आहे ना, मी वेगळ्या अँगल्स लावलेत ना काय केलं. आणि मला जस्ट हेच सांगायचं आहे की मी पुन्हा येणार आहे युट्यूबवर आणि माझी क्रिएटिव्हिटी मला दाखवणार आहे. कारण की मला जास्त वेळ एका जागेवर नाही बसू शकत. आणि हे काम वगैरे ठीक आहे, ह्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही गोष्ट करताना मला मजा येते प्लस मला एक वेगळ्या झोनमध्ये जायला मदत होते. कारण की हे काम वगैरे कॉर्पोरेट मजदूर बनणं आय फील की माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण होतात या गोष्टीतून. पण मला ह्यातून आनंद लाईक टू एन्जॉय माय लाईफ. काय माणसाला काही ना काहीतरी एक छंद असावा. तो छंद सुद्धा मी ऍट द सेम टाइम मी जोपासायचा ट्राय करणार आहे. दिस इज फर्स्ट व्हिडिओ. याच्यानंतर मोस्ट प्रोबॅबली आय ट्राय टू डू ब्लॉगिंग आणि माझी जर्नी सांगायची. आणि असं नाही की आणि रिसेंटली माझ्यामध्ये एक एक अजून चेंज झाला होता की नाही लग्नानंतर मी माझं एक नवीन लग्न झालंय आणि मी एन्जॉय करायचं विसरून गेलो. ही जी प्रोसेस असते ना. आणि आय ऑल्सो फील की मी माझ्या वाईफला सुद्धा एवढा वेळ देता येत नाहीये मला. आणि ती एक्साइटेड आहे त्या गोष्टींमध्ये की लाईक मुली असतात एक्साइटेड की एन्जॉय करतात त्या मुवमेंट्स की त्यांना एक्साइटमेंट असते की हा लग्नानंतरचा हा पहिला सण आहे. काहीतरी आम्ही असं करू आम्ही तसं करू. लग्नानंतर कुठं फिरायला जायला पण नाही भेटलं. आम्ही जस्ट एका छोट्या ट्रिपला गेलो त्यानंतर मग आम्ही पुन्हा आलो. आणि आता पण जेव्हा ती मला बोलते मेनी ऑफ द टाइम्स बोलते की चल रोहन आज बाहेर जाऊ उद्या बाहेर जाऊ. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पहिला थॉट असतो की अरे नाही यार मी सध्या प्रिपरेशन झोन मध्ये आहे आणि मला इथून निघायचं मला. कारण की मला आता थोडं प्रेशर वाटतं स्टक झाल्यासारखं वाटतं की नाही अरे आता जर सप्टेंबर 31 अगोदर माझं काही नाही झालं तर मी पुन्हा ब्रोक होईन फायनान्शियली आणि मला ते नको आहे. माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. बट मला वाईट सुद्धा वाटतं की माझ्या वाईफला मला वेळ देता येत नाहीये आणि मी माझ्या माइंडमध्ये फिरत असतात पण तरी सुद्धा मी तिला मायूस करतो. ती जेव्हा मला बोलते की चल आज फिरायला जाऊया आज काहीतरी कुठेतरी टाइम स्पेंड करूया. बट माझं ते मन मानत नाही. मी तिला म्हणतो की ठीक आहे चल जाऊया. मी असंच म्हणतो की मी एक्साइटेड नसतो. लग्ना अगोदर ती मला खूप वेळा कंप्लेंट करते की लग्ना अगोदर तू एक्साइटेड असायचास माझ्याबरोबर फिरायला माझ्याबरोबर टाइम स्पेंड करायला या गोष्टी करायला. बट आता त्या मुवमेंट्स मी एन्जॉय नाही करत आहे. मी जस्ट जगतो असं वाटायला लागलंय की हा डे बाय डे मी पास करतोय. मी होप करतोय काय ना काहीतरी करेन काय ना काहीतरी होईल म्हणून. आय एम नॉट शुअर. आणि बट मी अगोदरपासूनच असं आहे की थोडं प्रेशर आलं ना की थोडा सिरियस होऊन जातो. मग मला ते एन्जॉईंग द मुवमेंट ते नाही होत माझ्याकडून. पण मोस्ट प्रोबॅबली आता ह्या व्हिडिओ नंतर मोस्ट प्रोबॅबली मी थोडं पॉझिटिव्ह फील करतोय पुन्हा. पुन्हावरचा शो बघितल्यानंतर अजून पॉझिटिव्ह फील करतोय. कारण की त्याचं म्हणणं होतं की हा तुम्ही जेलची लाईफ तर नाही बघत आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो आय एम टेकिंग पॉझिटिव्ह नोट्स आणि मी पुन्हा एकदा लाईक करंटली ऑल्सो मी इंटरव्ह्यूज देतोय. आणि पुन्हा मी माझ्या मार्गाला प्रिपरेशन चांगली करून लवकरात लवकर निघायचा प्लॅन करतोय. प्लस ॲट द सेम टाइम
जसं मी आता इग्नोर करत होतो की माझ्या लाईफमध्ये की हा एखादी गोष्ट पुन्हा आली की नाही. आज इथे अगोदर कसं व्हायचं की माझी वाईफ मला बोलायची चल आज फिरायला जाऊया की विकेंडला जाऊया फिरायला वगैरे वगैरे. बट मी तो एक्साइटमेंट मध्ये नसायचो, मी जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून जायचो. बट ह्याच्यानंतर आय ट्राय टू एन्जॉय दोज मोमेंट बिकॉज लाईफ खूप छोटी आहे. अगेन मला रिअलाइज होतं की लाईफ खूप छोटी आहे. आय माइट बी हिअर ॲट दिस मोमेंट, आय माइट नॉट बी आफ्टर दॅट मोमेंट. सो लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे मी ठरवलं की याच्यानंतर जे काय मुवमेंट्स येतील, हा इवन दो मी प्रिपेअर करत असेल तरी पण मी थोडं थोडं लाईफ सुद्धा जगेन. असं नाही की मी कम्प्लिटली प्रिपरेशनमध्येच घुसेल. आणि याच्यानंतर सुद्धा मी ट्राय करेल की काहीतरी चांगले मुवमेंट्स, काहीतरी ब्लॉग्स वगैरे माझी क्रिएटिव्हिटी दाखवायचा प्रयत्न मी या चॅनलवर पुन्हा करेन. सो माहिती आहे हा खूप बोरिंग व्हिडिओ आहे. आय एम शुअर हा खूप बोरिंग व्हिडिओ आहे, तुम्ही बघणार नाही. तर बट मला असं वाटलं की मी टाकावा, त्यामुळे मी करतो. चल, जर आवडणार तर नाहीच कारण की हा खूप बोरिंग आहे. लेट्स सी, मी ह्याच्यानंतर चांगला कॉन्टेंट टाकायचा प्रयत्न करेन.